कोल्हापुरात एमआयएमच्या कार्यालयाला हिंदुत्ववादी संघटनेनं विरोध केला। अजुद्दीन ओवैसींना जिल्हाबंदी करण्याची मागणी करण्यात आली। नवीन कार्यालय अनाधिकृत असून ते तात्काळ काढावे अशी हिंदुत्ववादी संघटनेची मागणी आहे। उद्या कोल्हापुरातल्या बागल चौक इथं एमआयएम पक्षाच्या कार्यालयाचे ओवैसींच्या हस्ते उद्घाटन होणार होते। जर ओवैसी कोल्हापुरात आले तर आम्ही सुद्धा बागल चौकातल्या पंचमुखी मारुती मंदिर इथं आरती करणार। बागल चौकात मोठा पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले। शेखर, आपण पाहतोय अजुद्दीन ओवैसींना जिल्हाबंदी करण्याची मागणी आता जोर धरू लागली। काय ताजे अपडेट आहेत? करण बरोबर आहे। उद्या ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाचं कोल्हापुरातल्या बागल चौक या ठिकाणी उद्घाटन होणार होतं आणि ते कार्यालय ज्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे बागल चौक या ठिकाणी ते अनधिकृत आहे असं हिंदुत्ववादी संघटनांनी म्हटलेलं आहे आणि या संदर्भातलं पत्र जे आहे ते महानगरपालिकेला देखील दिलेलं आहे। अनधिकृत असलेलं हे कार्यालय पार्किंग मध्ये आहे, त्या ठिकाणी काही दरवाजे लावून ते बनवण्यात आलेलं आहे आणि ते अनधिकृत आहे, तात्काळ त्या ठिकाणी काढा अशी देखील मागणी जी आहे ती हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आलेली आहे। जर असं असून देखील अजुद्दीन ओवैसी जे आहेत ते कोल्हापुरात आले आणि त्यांनी नेहमीच यापूर्वी देखील आक्षेपार्ह वक्तव्य केलेले आहेत। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केलेत आणि म्हणूनच त्यांना आमचा विरोध आहे असं या सगळ्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात कोल्हापूर पोलिसांना त्यांनी जिल्हाबंदी करण्यासंदर्भातलं या ओवैसी यांना जिल्हाबंदी करण्यासंदर्भातलं पत्र जे आहे ते दिलेलं आहे। जर ते कोल्हापुरात आले तर त्याच बागल चौकात असलेल्या पंचमुखी मारुती मंदिरच्या इथं आम्ही आरती करू असा देखील इशारा त्या सर्वांनी दिलेला आहे। त्यामुळे निश्चितच आहे उद्याच्या या सगळ्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीनं सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांची भूमिका असणार हे पाहणं गरजेचं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात केलाय। करण अगदी शेखर, या संदर्भात आता उद्या नेमक्या काय घडामोडी घडतात या घडामोडींवरती लक्ष ठेवून राहा। तुझ्याकडून वेळोवेळी ताजा अपडेट घेत राहू। तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद।